हॅलो पॅरेंट्स, मी डॉक्टर स्मिता पाटील. बऱ्याच वेळा बाळाची आई प्रश्न विचारताना दिसत असते की डॉक्टर, बाळाला थेंबाचे औषध देणे गरजेचे आहे का? किंवा बाळाला आईकडून विटॅमिन डी हे योग्य प्रमाणात दिले जात नाही. तर पालकांनो, विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे बाळाला रिकॅट्स होण्याचा धोका असतो. विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे बाळाची हाडे ठिसूळ होणे, बाळाचे पाय वाकणे, बाळाचे गुडघे रुंद होणे, बाळाचे कपाळ पुढे येणे, बाळाच्या बरगड्यांच्या टोकाला सूज येणे, बाळाचे स्नायू कमकुवत होणे अशी लक्षणे दिसून येतात. 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचे दूध दिले जाते. आईच्या दुधामध्ये विटॅमिन डी हे कमी प्रमाणात असते. फक्त सूर्यप्रकाशातून बाळाची विटॅमिन डी ची रिक्वायरमेंट ही पुरी होत नाही आणि अशामुळे बाळामध्ये विटॅमिन डी ची कमतरता निर्माण होऊन रिकेट्स होण्याचा धोका असतो. म्हणूनच पॅरेंट्स बाळाला 1 वर्षापर्यंत विटॅमिन डी चे ड्रॉप्स देणे अतिशय गरजेचे आहे.